जानू, काय ग बाळा, आज सकाळ तयार वगैरे होऊन देवाच्या पाया पडतेस? अगं आई, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. छान दिवसाची सुरुवात होतीये, मग देवाच्या पाया पडायला नको का? अगदी बरोबर बाळा, काही काळजी करू नकोस. देवाच्या आशीर्वादाने तुझं सगळं छानच होणार आहे. काय गप्पा चालल्यात मायलेकींच्या? काही नाही, चहा. बाबा, मी काय म्हणते, काय ग? तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमची ही मुलगी आता कमावती झालीये, त्यामुळे आता तुम्ही रिटायरमेंट घ्यायला मोकळे. आणि जर का तुमच्या रिटायरमेंटला वेळ लागणार असेल ना, तर त्या युजलेस जयंत कानेटकर बॉसकडची नोकरी सोडून द्या तुम्ही. बाबा हे बघा, एकदा का माझी सॅलरी सुरू झाली की मग सगळं काही ठीक होईल, हो की नाही? कसं ठीक होणार? आम्हाला तुझ्या सॅलरीचा काय उपयोग मला सांग. आज ना उद्या तू लग्न करून जाणार ना, मग तुझ्या शिक्षणाचा खर्च करायचा माहेरकडच्यानी आणि नोकरी लागल्यावर पगार खायचा सासरकडच्यानी. म्हणजे पाया मजबूत करायचा आम्ही माहेरकडच्यानी आणि वरच्या बिल्डिंगची मालकी सासरकडच्यांकडे. तरी बरं हुंडा पद्धती बंद झाली आहे, नाहीतर पायाबरोबर बिल्डिंग बांधण्याचा खर्च पण द्यावा लागला असता घेण्याऐवजी. संतोष दादा, ऐक ना, मी ना तुझ्यासारखी कंजूस नाही. जरी माझं लग्न झालं ना, तरी मी आई बाबांना पैसे पाठवत राहीन, नाहीतर मी स्वतः त्यांना सांभाळेन. जानू, अगं तू यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. ते जाऊ दे, तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना आज. छान मन लावून काम करतो. हा, ऑल दी बेस्ट. थँक्यू वहिनी. आणि तुम्ही हा चहा घ्या, इथे बसा आणि चहा घ्या. संतोष, आणि आता निघ, तुला पण उशीर होत असेल ना. चहा तर घेतो. हे काय, तयार पण झालीस? अगं जानू आज लवकर उठलीये, तिने देवाची पूजा केली, ऑफिसला जायला निघाली आता. बरं आई, बाबा, देवाचा आशीर्वाद घेऊन झालाय, आता तुम्ही दोघेही प्लीज मला आशीर्वाद द्या. नमस्कार कर. बेस्ट ऑफ. आई, अगं राजा, नमस्कार. देव तुला उदंड यश देऊ दे. ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. ए पण तुला माहितीये, जर का आता ह्या वेळेला मी तुझी मोठी बहीण असते आणि तू माझी लहान बहीण असतीस ना, तर मी माहितीये तुला काय आशीर्वाद दिला असता? काय? तुझं लवकरात लवकर लग्न होऊ दे आणि तुला एक छान अशी गोड अशी तुझ्यासारखी क्यूट मुलगी होऊ दे. बरं, मी बॅग घेऊन आले. कंजूस दादा. आई, अगं कसं बसं सिद्धिराज बद्दल सांगून आपण वेळ मारून नेली आहे, पण आता आनंदी बद्दल आपण काय सांगणार आहोत जानूला? बाई, मला तर काही सुचतच नाहीये. नवा दिवस, रोज नवं संकट. ते यांनाच सुचत नाही, यांना काय करायचंय ते. सगळ्यांची विस्मृती एकदाच होऊ दे बाबा, म्हणजे माझ्या डोक्याला ताप नाही होणार. आजी, आजी तुला लक्षात आहे ना, मी तुला प्रॉमिस केलं होतं, मी लवकरात लवकर तुझ्यावर उपचार करेन आणि तुला बरं करेन. मग आता असं समज, त्या गोष्टीची सुरुवात झालीये. आजी, मला एक मस्त नोकरी मिळालीये आणि तुला माहितीये पगार किती आहे? 50,000. आपल्या संतोष दादापेक्षाही जास्त. आता तू बघच, घरचा सगळा खर्च, तुझ्या औषध पाण्याचा खर्च, सगळं काही मी माझ्यावर घेणार आहे. बाबांची सगळी टेन्शन्स मी स्वतःवर घेणार आहे. तुला ठणठणीत बरं करते की नाही बघच तू. आजी, मला माहितीये तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि मला माहितीये तू मला आता काय म्हणाली असतीस, जानू बाळा तुझं सगळं छान होऊ दे, तुझ्या कामाच्या ठिकाणी सगळं मस्त असू दे, तिथली माणसं चांगली असू दे, तुला तुझ्या कामात कुठल्याही प्रकारचा त्रास न हो आणि तुला भरभरून पैसे मिळो, हो ना? बरं आजी, चल आता मी निघते. हा, नाहीतर पहिल्याच दिवशी कामाला उशीर होईल. असं नको ना व्हायला. तू तुझी काळजी घे. तू आराम कर. बरं आई, बाबा, येते मी. आणि ताई, तू सुद्धा तयारी सुरू कर, कारण मला गाणं गायचंय. सुन 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 दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है. ए बाळा, निघालीस ना तू, उपाशी पोटी जाऊ नये, थोडंसं खा आणि निघ. ये 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 बाळा.
काय रे काय बनवते जेवायला? तुझ्या आवडीची वांग्याची भाजी क्या बात आहे. आहेस ना जेवायला? अगं हो आहे की. काय बोलायचंय बोला. म्हणजे बोलायलाच आहे पण बोला. अरे सॉरी. अरे हसतोयस काय? बोल. मला असं वाटलं तुला काहीतरी गंभीर बोलायचंय की काय, कोणाची परवानगी घ्यायची आहे, आजी आणि पप्पा नकार देतील असं काहीतरी करायचंय असं वाटलं मला. तू हसतोयस? हा म्हणजे तसंच काहीतरी आहे. अरे मग बोल की. म्हणजे अगं आई हे कसं सांगू ते हे सगळं ना खूप कॉमेडी आहे अगं. म्हणजे आई तुझं ना माझ्याकडे लक्षच नाही अगं. अगं लग्नाचं वय झालं माझं, तुम्ही कोणी काही विचारच करत नाहीये. सिद्धू काय होत आहे? काय बोलतोय? बरोबरच बोलतोय आई. तुम्हा कोणालाही माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये. आयुष्यभर तुझ्या मुलाने काय एकटं राहायचंय असं? अरे सिद्धू तब्येत ठीक आहे ना तुझी? लग्न झालंय तुझं, आठवतंय का? का तुला सुद्धा त्या जान्हवीचा वारा लागलाय? काय बोलतोयस? अगं जान्हवीचा वारा मला एकट्याला नाही लागलाय, तर आपल्या सगळ्यांना ते लावून घ्यावं लागणार आहे. म्हणजे थांब सगळं सांगतो तुला. काय ना हल्ली ना मी भावनाला चोरून भेटतो, म्हणजे जान्हवीच्या नकळत भेटतो. तर काल अचानक जान्हवी मध्येच आली रस्त्यात आणि तुला माहितीये का तिला काही आठवत नाहीये अगं. म्हणजे माझं आणि भावनाचं लग्न झालंय ना ही गोष्ट सुद्धा तिला आठवत नाहीये. ती डायरेक्ट मला म्हणाली माझ्या बहिणीच्या मागे मागे कशाला करतोय, मावाली आहेस का तू? आणि मग असं कसं असं म्हणाली ती? नाही तिला आठवत नाही म्हणून काय झालं? ती माझ्या मुलाला मवाली कसं म्हणू शकते? आई 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 का तो मुद्दा राहू दे, मी ते सगळं जाऊ दे. त्यानंतर काय झालं ते ऐक ना. ती डायरेक्ट मला घरी घेऊन गेली, मध्ये उभा केला मला. मी सगळ्यांसमोर डायरेक्ट बोललो की माझं भावनावरती प्रेम आहे. काका काकूंचा हात धरला आणि भावनासाठी हात मागितला. सिद्धू हे काय चाललंय? तू का केलंस असं? तुझं लग्न झालंय तरी तू परत तुझ्या बायकोचा हात मागितलास? मला काही कळतच नाहीये. अगं मग दुसरं काय करायचंय अजून? आणि जान्हवीसाठी तिचा जिक्स इतकं तर करूच शकतो ना. तुला माहितीये का जान्हवीनं सगळं रीतसर ठरवलंय. म्हणजे आधी माझी वर परीक्षा घेणार आहे आणि संध्याकाळी तिने कांदे पोहायचा कार्यक्रम ठरवलाय. तर तुला आणि मला जावं लागणार. मला तर ही सगळी गंमत जम्मतच वाटतेय. पण मला ना खरं सांगू तर हे सगळं खूप एन्जॉय करायचं आहे.